शकते। यावेळी एक महत्त्वाची बातमी समोर येते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड येत्या 15 दिवसात होणार आहे। सर्वानुमते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीच निवड राष्ट्रीय अध्यक्षपदावर केली जाणार असल्याची माहिती आहे। राष्ट्रीय कार्यकारिणी निवडीनंतर विलीनीकरणाबाबत पुढची दिशा ठरवली जाईल। साम टीव्हीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याची ही माहिती मिळालेली आहे। वैदेही काणेकर आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळी जोडल्या गेलेले आहेत। थेट जाऊयात वैदेहीकडे। वैदेही, आपण बघतोय पुढील 15 दिवस महत्त्वाचे, त्यानंतरच आपण बघतोय की राष्ट्रीय अध्यक्ष मिळू शकतो राष्ट्रवादी काँग्रेसला आणि त्यानंतर विलीनीकरणाची संपूर्ण प्रोसेस होऊ शकते असं कळतंय। नक्कीच स्नेहल, जर आपण बघितलं तर सध्या येत्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आणि दरम्यान याच कालावधी दरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळणार आहे। सुनेत्रा पवार यांचं नाव त्या ठिकाणी चर्चेमध्ये आहे आणि सर्वच राष्ट्रवादी नेत्यांचा त्यांच्यासाठी होकार असल्याचं कळतंय। त्याच्यामुळे बिनविरोध अशी ही निवडणूक होणार आहे। येत्या 15 दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला हा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असल्याची माहिती देखील मिळालेली आहे आणि त्यानंतर विलीनीकरणासंदर्भात ज्या काही बातम्या सध्या सुरू असलेल्या बघायला मिळालेल्या होत्या त्या संदर्भात पुढील दिशा ठरवली जाईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे। बिलकुल, धन्यवाद वैदेही आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय निवडीनंतरच विलीनीकरणाची चर्चा होऊ शकते, त्या संदर्भात पुढील कारवाई होऊ शकते असं दिसतंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।